हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर आज आहे मंडे, तर आहे आहोंचा उपवास. मी बनवली साबुदाण्याची मस्त टेस्टीची यम्मीशी खिचडी आणि एका साईडला ठेवला आहे चहा. तर आज मी काय केलं आहे, साबुदाण्याच्या खिचडीत मस्त बटाटे घातले, ते पण बॉईल न करता आपले साधेच चिरून थोडंसं जिरामध्ये फ्राय करून मस्त त्याला शिजवून घेतलं आणि खिचडी बनवली. आणि मग टिफिनमध्ये मी पॅक केलं त्यांची खिचडी, त्यांना एक ॲपल आणि एक मोठा दह्याचा ग्लास मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर हेच आम्ही नाश्त्याला पण खाल्लं, मी पण आणि माझ्या मुलाने पण. आणि त्याच्यानंतर मी त्यांना पण हेच नाश्त्याला दिलं. ॲक्च्युली थोडंसं खिचडी दिली आणि फक्त खिचडी घेतली त्याने, आणि मुलाला थोडं दही आणि खिचडी दिली. तर मग मी इथे काय बनवते, तो आमचं सगळं झालं. हे ऑफिसला गेले, मग माझा मुलगा ट्युशनला गेला आणि नंतर लहानही थोडासा खेळत होता. मी म्हटलं चला पटकन आता मी टिफिनसाठी भाजी बनवून घेते आणि माझ्या आणि सासऱ्यांसाठी पण दुपारचा एक भाजी होऊन जाईल. तर मग मी ते मस्त आपण पालकाची भाजी बनवण्याचं ठरवलं की बाबा बनवूया. आलू पालक मी बनवलं. तर मी थोडं तेच आपलं रेग्युलर तेल घेतलं, जरा जिरं मोहरी हिंग, थोडंसं जास्त कांदा टोमॅटो घेतला, मस्त फ्राय होऊ दिला. त्याच्यानंतर आपले रेग्युलर मसाले घेतले आणि 2 असे बटाटे घेतले मोठ्या साईजचे. ते बटाटे मस्त असे मधून चिरून घेतले छोटे छोटे, जेणेकरून पालकमध्ये ते व्यवस्थित फ्राय होईल. आणि पालक कसा भरपूर टाकल्यानंतर काय तो थोडंसंच बनतो. त्याच्यानंतर म्हटलं की थोडासा पालक बऱ्यापैकी घेतला होता आणि थोडासा पालक ठेवून पण दिला. म्हटलं डाळ पालकाला कामला येईल. तर संध्याकाळी बनवलं किंवा उद्या परवा जर मी ठरवलं की बाबा डाळ पालक खायचे, किंवा मल्हार किंवा माझे मिस्टर जर म्हणाले की बाबा डाळ पालक थोडीशी बनव, तर कसं थोड्या काही संध्याकाळी थोडीशीच डाळ बनते, त्याच्यामुळे ती दाल पालक होऊन जाईल. म्हणून ट्विस्ट एकदम सारखी पालकाला सारखी जीभ अशी एकदम ट्विस्ट होती. तर ॲक्च्युली मग मी बटाटे घेतले, बटाटे पण थोडंसं मीठ वगैरे घालून फ्राय करून घेतले. आपले रेग्युलर मसाले घेतले, नंतर बटाटे शिजले आणि ते मस्त 2-4 पाण्याने थोडंसं मीठ घालून स्वच्छ पालक असा धुवून घेतला. ॲक्च्युली पालक पण 3 ते 4 दिवस झाले होते आणून, पण आज करू उद्या करू असं करत करत राहूनच गेला. मग मी काय केलं, फटाफट असेच मोठे मोठे काप आपले पालकाचं असं मोठे मोठेच चिरले. असं जास्त बारीक पण नाही केले, कारण की जास्त बारीक केले ना तर मग एकदम ते आपल्या भाजीत टाकलं की एकदम म्हणजे थोडंसं हे होऊन जातात ना, सॉगी म्हणण्यापेक्षा की लगेच मला माझा मुलगा याला तर मध्ये त्याची चक्कर मारत होता, कारण की त्यालाही जेवायचं होतं आणि स्कूललाही जायचं होतं ना. मी त्याला म्हटलं एक 10 मिनिटात थांब, तो ट्युशनवरून पण आला होता. म्हटलं फटाफट बनवते आणि तुला जेवायला देते, म्हणजे तुझं जेवण पण होईल साईड बाय साईड, कारण की तो येतो 10:30पर्यंत, तो घरी येऊन जातो. आणि मग 10:30 नंतर मग त्याला जायचं होतं स्कूलला, बराच वेळ असतो. मग नंतर मग त्यांनी फटाफट त्याचा आवरला, मस्त टी व्ही बघत बसला होता. तो मला सांगितलं काय 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 झालं ट्युशनमध्ये. मग मी त्याला म्हटलं बरं ठीक आहे चल, मग आता तू जेवण करून घे. मग फटाफट एक 5 मिनटासाठी झाकण लावून ठेवलं आणि पालक अशी आपली यम्मीशी आलू पालक तयार झाली. ॲक्च्युली कॅमेरा इथे खूप हलत होता. आणि हा बघा, छोटू तर झोपायचं नावच घेत नाही. तो म्हणजे मी किचनमध्ये असेल तर तो येऊनच जातो, त्याला मागे मागे यायचंच असतं. तर मग मी त्याला जेवायला दिलं मोठ्याने, त्याने जेवणही केलं. आणि मग त्याचा मी टिफिन भरला. ॲक्च्युली टिफिनमध्ये चपाती, आलू पालक आणि थोडी चेरीज होती, ती चेरीज दिली. आणि मी त्याला सांगितलं पूर्ण टिफिन फिनिश करून ये. तसं यम्मीचा टिफिन त्याचा रेडी झाला. मग त्यांनी तयारी केली स्कूलला जाण्यासाठी. मग मी त्याची बॅग भरली आणि टिफिन वगैरे दिला. तर त्याचं असं चालू होतं, काहीतरी स्टोरी मला सांगत होता की मग असं आहे तसं आहे स्कूलमध्ये असं वगैरे त्याचं चालू होतं. म्हटलं ठीक आहे बेटा तू, मग त्याचं चालू त्याला म्हटलं चला आवरून पण घे पटकन, कारण की बस येते ना, तर बस म्हणजे लेट नको व्हायला. आपल्यामुळे कसं बाकीच्या मुलांना पण लेट होऊन जातो ना मग, कारण की बस थांबवावं लागली तर. मग त्याने आवरलं वगैरे त्याचं चालू होतं. आणि मग लहाण्याचं इथे मागे पुढे दादा दुदा करत असं करत त्याचं चाललं होतं बघा. इथे पण मी त्याला बॅग दिली, त्याला म्हटलं बाय, व्यवस्थित जा. आणि मग छोटा त्याच्या मागेच चालू होता. त्याला असं मज्जा येते ॲक्च्युली असं दारापर्यंत जाण्यासाठी. मग त्याला बाय केलं आणि मग डायरेक्ट आम्ही थोडंसं मी जेवण केलं. मग माझ्या लहान मुलाला पण भरवलं, तो पण झोपला होता 2 तासासाठी, मी पण झोपले. आणि मी काय केलं, मग असं चालू होतं काय बनवायचं. मग थोडंसं इडलीचं पीठ ठेवलेलंच होतं. म्हटलं की चला इडली पटकन बनवून टाकूया, कारण की माझ्या घरात इडली प्रत्येकाला आणि प्रचंड आवडते, त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही. मग मी थोडं 20-1 मिनटासाठी डाळ भिजत घातली होती. आणि मग डाळ भिजत घातल्यानंतर परत 2-3 पाण्याने धुतली. आणि मग त्याच्यात हळद आणि थोडंसं मीठ आणि हिंग जरासं घालून ती बॉईल करायला ठेवली. आणि एका साईडला लगेच म्हटलं इडलीचं पण करून टाकून फटाफट डाळीला पण फोडणी देऊन म्हणजे सांबारचं बनवून टाकूया. तर मग मी ते इडलीचं पीठ घेतलं, त्याच्यात आपलं नॉर्मली तेल आणि थोडंसं मीठ घातलं आणि इथे ठेवलं एका साईडला. तर बघा लगेच किचनमध्ये आला. जोपर्यंत मी किचनमध्ये जर त्याला समजलं की मम्मा किचनमध्ये, तो बसतो मागे मी येतच असतो आणि खेळत होतो. त्याला मी तेच म्हणत होते. मग मी फटाफट हलवलं आणि म्हटलं त्याची तयारी केली. तर ॲक्च्युली इडलीचा पण एवढा कार्यक्रम झाला ना, याच्यासोबत बोलत होते, पाणी गरम झालं तर म्हटलं इडली ठेवूया. तर मी काय केलं, प्लेट आतमध्ये न ठेवायच्या ऐवजी ना बाहेरच त्याला फिल केलं. आणि जर असं थोडंसं जास्त टाकलं तर पूर्ण इडली ॲक्च्युली त्या प्लेटमध्ये पसरली. मग मी म्हटलं जाऊ दे, आता काहीच करू शकत नाही, आपला कार्यक्रम झालेलाच आहे. म्हणून मग मी ते ठेवलं, स्टीम केलं. स्टीमच्या नंतर ना अवतीभोवती असं थोडंसं चाकूने कट मारून घेतलं, म्हणजे की एक इडली असं निघेल. तर पुढे तर तुम्हाला दिसेलच.
इथे ह्याची मस्ती चालूच होतं. ॲक्च्युली ते एक बॅग होती माझी, ती ऑलमोस्ट आतून थोडीशी खराबच झाली होती आणि साईडने पण थोडी खराब झाली होती. ॲक्च्युली तिचं ना लेदर निघतच होतं. तर मग मी काय केलं, इथे ठेवलं. म्हटलं मग असं डस्टबिनमध्ये वगैरे टाकून देऊ. पण एकदम इच्छाच होत नव्हती की पर्स कशी डस्टबिनमध्ये टाकायची, असं म्हणजे थोडंसं चालूच होतं. मग मी तिथे ठेवली होती. तो आला आणि त्याच्यासोबत मस्त खेळत बसता. त्याला मी आवाज देते, म्हणा चिनू काय चाललं आहे काय नाही. प्रत्येक वेळेस उभं राहायचा प्रयत्न करतो तो. मग ते बघा त्याचं लगेच तोंड असं जरासं बसला ना, लगेच त्याचं तोंड हे झालं की मम्मा करून. मी म्हटलं चल ये, माझ्याकडे येत होता. मग मी त्याला घेतलं थोड्या वेळ. मग थोड्या वेळ थोडंसं इकडे तिकडे त्याला फिरवलं आणि मग इडलीचं बघितलं. हे बघा इडली पूर्ण अशी एक असं एकदम एकच असा बंच तो तयार झाला. आणि मग एका साईडला डाळ लावली, तर डाळीचं पण सगळं पाणी बाहेर आलं. म्हणजे बरंचसं पाणी बाहेर आलं. मी म्हटलं चला आता केलं आहे थोडंफार, काहीतरी काम वाढणारच. हे पूर्ण झालं. मग मी नंतर डाळ पण मस्त शिजली होती. तर मग मी थोडंसं पाणी घालून तिला असं आपल्या याच्याने मॅश करून घेतली. म्हटलं की कसं थोडं सांबार असं व्यवस्थित होईल. नाही तर डाळ जर राहिली ना, ते एकदम सांबार असं घट्ट होऊन जातं. खाली ना असं घट्ट राहतं. तर मी त्याला मस्त असं हे करून घेतलं आणि आपला तडका दिला. ॲक्च्युली आज इडलीचा तर नुसता कार्यक्रमच झाला. पहिला जी वरची प्लेट ती पण तशीच झाली, दुसरी पण तशीच झाली. तर ॲक्च्युली मी सकाळी जेव्हा माझ्या मल्हारला ॲक्च्युली मी अल्कलाईन वॉटर बनवून दिलं होतं ना, त्यात गाजर, बीट आणि काकडी ही अशी अर्धी घालून छोटे तुकडे करून दिले होते ॲक्च्युली. आणि त्यातलं मग त्याच्या बॉटलमध्ये थोडंसंच दिलं होतं आणि बाकीचं असंच फ्रीजमध्ये ठेवलं होतं. मग मी काय केलं, हे सांबार तयार झालं मस्त असं तिखट छान गोडांबट असं सांबार बनवलं होतं. आणि मग ते होतं नंतर माझ्या लक्षात आलं, अरे ते आहे म्हणून आपलं. मग मी ते फ्रीजमधनं काढलं आणि मग ते सांबारमध्येच टाकून दिलं. म्हटलं चला हे एवढं उरलेलं आहे, ते हे पण सांबारमध्ये खाल्लं जाईल. हे बघा इथे मध्ये तुम्हाला दिसत असेल ना, मी असं थोडं कट अशी मारली आणि मग चाकूने असं इडली काढली आहे. मग ती सगळी अशी वेगवेगळी इडली झाली. हे बघा हे मी तुम्हाला सांगत होते ना, हे सगळं उरलं होतं. मी परत त्याच्यात टाकून दिलं. परत सांबार थोडंसं टाकलं आणि त्याच्यात टाकून परत सांबारमध्ये ते टाकलं. म्हटलं चला सांबारमध्ये खाल्लं जाईलच. असं छानसं मस्त उकळी केली तिला सांबारला आणि छानसं अशी टेस्टी झाली होतं सांबार पण मस्त. आणि मग मी हेच जेवलो. त्या दिवशी चटणी पण बनवली होती, पण चटणीचा काही व्हिडिओ मी रेकॉर्डच केला नाही ॲक्च्युली. आणि मग हे बघ ही इडली अशी थोडीशी म्हणजे असं थोडं मोठी साईजमध्येच झाली होती ॲक्च्युली इडली. पण म्हटलं असू द्या चला. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना, तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.